हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी निलेश चौधरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या सेशनमध्ये. तर सेशन स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला मागच्याही सेशनमध्ये मी सांगितलं की आपली ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही बॅचेस स्टार्ट झालेले आहेत. ज्यांनाही बँकिंग लावायची असेल क्लासेस वगैरे आणि बँकिंगबद्दल अधिक माहिती करायची असेल तर आमच्या इन्स्टिट्यूटला भेट द्या. चला बघू आपण. 12 ऑगस्टपासून आपली बॅच नवीन स्टार्ट झालेली आहे. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करू आजच्या सेशनला. आपण पाहतो पझल्स फॉर प्री लेवल्स. ठीक आहे. बघा आता पहिला, स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ठीक आहे. बघा आता छोटीशीच पझल आहे, मग इझी आहे का ते बघायचे. पहा, 7 फ्रेंड्स आहे, त्यांची नावे ABCDEF अँड G व बॉर्न ऑन 7 डिफरंट डेज. 7 पर्सन 7 डिफरंट डेला बॉर्न झाले आहे. हे डेज म्हटलं तर डेजची पझल आहे, तर डेज आपल्याला सिक्वेन्स वाईज लावायचे आहे आणि नाही असेल तर ते तसं मेन्शन करतात. ऑफ द सेम वीक, 7 सेम वीकला आहे. फ्रॉम संडे टू सॅटरडे. आता आहे मंडे टू संडे नाही आहे, सॅटरडे टू मंडे नाही आहे. काय आहे, संडे पासून स्टार्ट करायचा, म्हणजे फर्स्ट डे संडे ठेवायचा आणि लास्ट डे सॅटरडे ठेवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून पझल स्टार्ट होते. तर सर्वात प्रथम काय करू आपण, पॉसिबिलिटी 2. ठीक आहे. इथे काय येईल, इथे डेज येईल आणि इथे पॉसिबिलिटी फर्स्ट, पॉसिबिलिटी सेकंड. दोनच पॉसिबिलिटी घेऊन चालू. 1 2 3 4 5 6 अँड 7. सिक्वेन्स जसा दिला आहे तसंच लिहायचं. संडे पासून स्टार्ट करायचं, संडे, त्याच्यानंतर मंडे. संडे नंतर डायरेक्ट ट्यूजडे नाही घ्यायचा. ठीक आहे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनेसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. त्यांनीच म्हटलं संडे टू सॅटरडे हे झालं. त्याच्यानंतर फर्स्ट बघा काय आहे, इथून पझल स्टार्ट होत आहे. ई वॉज बॉर्न 3 days आफ्टर एफ. 3 days आफ्टर एफ म्हणजे कोण पहिले आहे, ई वॉज बॉर्न आफ्टर एफ म्हणजे एफ कुठेतरी पहिल्यांदा येईल आणि एफच्या नंतर 3 days नंतर ई आहे, तर मग त्याच्यामध्ये 2 पर्सन पाहिजे. याचं मिनिंग होतं ई 3 days आफ्टर एफ. ठीक आहे. आणि जर म्हटलं असतं ई इज 3 पर्सन किंवा 3 days बिटवीन ई अँड एफ, तर त्याच्यामध्ये 3 पर्सन झाले असते. पण आफ्टर म्हटलं, बिफोर म्हटलं, तर जेवढे पर्सन दिले आहे इथे 3 days आहे, तर त्याच्यापेक्षा मदत किती आहे, 2 days येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ए वॉज बॉर्न इमिजिएटली आफ्टर ई. ए जो आहे तो ईच्या जस्ट आहे आणि हाई सिक्वेन्स क्लिअर आहे, तर मग ए जो आहे तो ए इथे. तर असा सिक्वेन्स कसा येईल, पहिल्यांदा एफ येईल, त्याच्यानंतर 2 days गॅप, त्यानंतर ईच्या जस्ट नंतर ए. सिक्वेन्स किती डेज झाले बघा, 1 2 3 4 5 डेज झाले. आपल्याला 7 days मध्ये अरेंज करायचे. त्याच्यानंतर ॲज मेनी चिल्ड्रन बॉर्न बिफोर ए ॲज आफ्टर सी. त्याचं मिनिंग लिहिता नाही येत आहेत. जेवढे एच्या पहिल्यांदा आहे, जेवढे बिफोर ए आहे तेवढेच आफ्टर सी आहे. आणि बिफोर आफ्टर इकडे तिकडे चालतं, म्हणजे त्यांनी काय म्हटलं, बिफोर ए, जेवढे एच्या नंतर येईल ना तेवढेच सीच्या बिफोर पण येतात. म्हणजे दोन्हीही. आफ्टर म्हटलं तर आफ्टर ए घेऊ शकतो आणि बिफोर ए घेऊ शकतो. फक्त दोघांचेही सेम नाही घ्यायचं, म्हणजे जेवढे सीच्या पहिले आहे तेवढेच सी, जेवढे एच्या पहिले आहे तेवढे सीच्या पहिले असं नाही. जेवढे सीच्या पहिले आहे तेवढे एच्या नंतर पाहिजे आणि जेवढे एच्या पहिले आहे तेवढे सीच्या नंतर पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट, ओनली 3 चिल्ड्रन वर बॉर्न बिटवीन सी अँड जी. ही कन्फर्म कंडिशन आहे. सी आणि जी मध्ये 3 चिल्ड्रन बॉर्न झाले. कुठे कुठे सी आणि जी. पण त्यांनी एवढं क्लिअर केलं का की सी पहिले आला की जी पहिले आला. त्यांनी ही कन्फर्म कंडिशन काय दिली, फक्त सी आणि जी मध्ये 3 जे चिल्ड्रन आहे ते बॉर्न होत आहे. त्याच्यानंतर बी वॉज बॉर्न बिफोर डी. बी जो आहे डीच्या पहिले आहे, म्हणजे सपोज बी इथे आहे, बी डीच्या पहिले आहे, डी कुठेतरी असेल, सपोज इथे लिहितो, डी च्या पहिले बी आहे. बी वॉज बॉर्न बिफोर डी. इमिजिएटली असू शकतो, 1 पर्सनच्या आधी असू शकतो, 2 पर्सन, याच्यामध्ये किती पर्सन असू शकतात. पण डी साठी कंडिशन दिली, डी विच वॉज नॉट बॉर्न आफ्टर थर्सडे. कोण याच्यासाठी आला,
डी जो आहे थर्सडे नंतर नाहीये, तर डी थर्सडे नंतर नाहीये, तर डी पहिला इथे नाही येऊ शकत, इथे नाही येऊ शकत आणि इथे नाही येऊ शकत. डी इथे नाही, इथे नाही, इथे नाही येऊ शकत. क्लिअर झालं? या तिन्ही जागेवर नाही येऊ शकत. मग डी साठी पहिली जागा इथेच येते ना, इथे येते. मग बी साठी पुन्हा हे आहे. तर मग आपल्याला काय ठेवावं लागेल? पहिल्यांदा आपल्याला हे ठेवावं लागेल, एफ ठेवा ना कुठेतरी. एफ ठेवल्यानंतर 5 डेज पॅक होऊन जातात बघा. पहिल्या कंडिशनने एफ कुठे ठेवतो? पहिल्यांदा एफ फर्स्टला ठेवतो ना सर. एफ जर इथे आला तर एफ त्यानंतर 3 डेज नंतर 1 2 ई इथे येईल. क्लिअर? ए इथे आल्यावर त्याच्यानंतर ए जस्ट नंतर येतो. त्याच्यानंतर ही कंडिशन काय आहे? जेवढे ईच्या बिफोर आहे तेवढे सीच्या नंतर पाहिजे. तर आपण उलटी कंडिशन घेऊन एच्या आफ्टर किती आहे? 2, तर सीच्या बिफोर 2 आले पाहिजे. कंडिशन कशी होती? जेवढे एच्या बिफोर किती पर्सन आहे? 1 2 3 4, तर सीच्या आफ्टर 1 2 3 4. तर ठीक आहे. त्याच्यानंतर ही सी आणि जी मध्ये किती पर्सन आहे? ती वरत जाऊ शकत नाही. 1 2 3 जी येतो इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर बी आणि डी साठी सर डी इथे बसेल, डी त्याच्या पहिले आहे. पहिल्यांदा काय म्हटलं त्यांनी की जो डी आहे तो थर्सडेला नाही पाहिजे, तर हा तर फ्रायडेला आला. थर्सडेच्या नंतर पाहिजेच नाही, तर मग ही एफ ची कंडिशन रॉंग झाली. सेकंड कंडिशन एफ ची सेकंड कंडिशन जर मी एफ इथे घेतला तर येतो का बघा. एफ इथे घेतला, एफ 1 2 इथे ई येईल, याच्यानंतर ए इथे येईल. ठीक आहे. एच्या नंतर 1 आहे, तर सीच्या बिफोर इथे सी यायला पाहिजे, तर इथे सी आलाच नाही ना, ऑलरेडी एफ बसून आहे. तर सेकंड कंडिशन पण रॉंग आहे. ठीक आहे. मग आता एकच आता तिसरी घेऊ आपण पुन्हा. एफ संडेला घेतला नाही आला, एफ मंडेला घेतला नाही आला, तर एफ ट्यूजडेला घेऊ ना, थर्ड डे. त्याच्यानंतर 1 2 ई इथे येईल आणि ईच्या जस्ट आफ्टर ए येईल. क्लिअर? त्याच्या खाली घेऊ शकत नाही, कारण की आपल्याला 5% बसवायचे, तर 2% सोडल्यावर तिसरी कंडिशन तर घ्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर इथे जेवढे एच्या नंतर आहे, एच्या नंतर काहीच नाही, तर सी इथे येईल आणि सी आणि जी मध्ये 3% 1 2 3. जी जो आहे तो थर्सडेला बॉर्न होईल आणि बी आणि डी राहिला, बी पहिल्यांदा आला, डी इथे येईल आणि डी जो आहे डी थर्सडेच्या नंतर आहे का थर्सडेच्या बिफोर आहे, तर ही डायग्राम करेक्ट होईल. ही जी आहे ही रॉंग आहे, कारण हा याच्यामध्ये डी बसला नव्हता. क्लिअर झालं? बघा क्वेश्चन बघू याच्यावरचे. ठीक आहे. क्वेश्चन बघा आता. पहिला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग चाइल्ड वॉज बॉर्न वेनसडे. वेनसडेला कोण आला? बघा वेनसडेला कोण बॉर्न झाला? सर वेनसडेला कोण आहे? डी आहे. आता डी ऑप्शन आहे का? नाही. पहिला एफ आहे, एफ नाही, सी आय जी, त्याच्यानंतर बाकीचे ऑप्शनच नाही आहे. मग आपल्याला चेक करावं लागेल कोणतेही, एफ नाही, जी नाही, बी नाही, मग 2च ऑप्शन चेक करावं लागेल. द चाइल्ड विच वॉज बॉर्न इमिजिएटली आफ्टर ए आहे का? इमिजिएटली आफ्टर ए तर कोणीच नाही आहे, तर मग ऑप्शन ई चे खूप चान्सेस आहे. का बरं ई चे चान्सेस आहे? बघा ईचे चान्स आपण ई मार्क करून घेऊ एकदा. ईच यायला पाहिजे. ई मध्ये ऑप्शन काय आहे? द चाइल्ड विच वॉज बॉर्न 2 बिफोर ई, 2 चाइल्ड बिफोर ई, म्हणजे मदत किती आहे? 1 पाहिजे. ईच्या पहिले हा 1 आणि याच्यानंतर डी. हा डी जो आहे 2 बिफोर ई आहे ना. क्लिअर? मग ऑप्शन ई आला. त्याच्यानंतर सेकंड बघा, विच ऑफ द फॉलोइंग चाइल्ड वॉज बॉर्न 3 days आफ्टर बी. बीच्या नंतर 3 days, म्हणजे बी आणि तो पर्सन राहील त्याच्यामध्ये किती गॅप पाहिजे? 2. आणि बीच्या नंतर 3 days आफ्टर बी, फर्स्ट डे, सेकंड डे आणि थर्ड डे. कोण आहे? जी येतो सर. जी. 3 days आफ्टर बी कोण येतो? जी. ऑप्शन आहे का जी? तर बी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हाऊ मेनी चिल्ड्रन बॉर्न बिटवीन एफ अँड ए मध्ये किती पर्सन आहे? किती चिल्ड्रन आहे? इथे ए आहे, इथे एफ आहे. 1 2 3. कोणकोणते? डी जी ई 3 पर्सन आहे, 3 चिल्ड्रन आहे. कोणाकोणामध्ये? एफ अँड ए मध्ये 3. ऑप्शन डी अगेन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू सांगायचं आहे ॲज पर द अरेंजमेंट. ट्रू कोणता आहे? ओनली 1 चाइल्ड बॉर्न बिटवीन बी अँड सी मध्ये 1 चाइल्ड आहे का? बघा
बी आणि सी मध्ये एकही चाइल्ड नाही आहे, नो पाहिजे होतं आपल्याला, बी आणि सी मध्ये नाही आहे. सेकंड ऑप्शन बघा, ट्रू पाहिजे आपल्याला, रॉंग नाही. त्याच्यानंतर ई वॉज बॉर्न थर्सडे आहे का? ई थर्सडेला नाही आहे, ई फ्रायडेला आहे सर. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणता आहे? ऑप्शन सी, ए वॉज बॉर्न 2 days आफ्टर जी. ए 2 days आफ्टर जी आहे का? ए 2 days आफ्टर जी आहे, बरोबर आहे. जीच्या नंतर फर्स्ट डे, सेकंड डे ए आला, तर ऑप्शन कोणता आहे? थर्ड आहे. आपण चेक केलं, ए जो आहे 2 day आफ्टर जी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट क्वेश्चन काय आहे? जी वॉज बॉर्न विच ऑफ द फॉलोइंग डे. जी कोणत्या डेला बॉर्न झाला? जी सर, जी थर्सडे आहे. जी थर्सडे ऑप्शन मध्ये आहे का? बघा, जी थर्सडे, ऑप्शन ई येतं बघा, ऑप्शन ई, जी थर्सडेला. क्लिअर? ठीक आहे. जर घाई होत असेल तर तुम्ही एकदा रिवाइज करा हे व्हिडिओ स्टॉप करून. त्याच्यानंतर नेक्स्ट पझल बघू आपण. नेक्स्ट पझल काय आहे? नेक्स्ट पझल बघा, 8 पर्सन आहे. कशा कशाची आहे बघा. आता ती डेज वाली होती, डेट्स वाली आली, डेट्स अँड मंथ वाली. काय? 8 पर्सन आहे, त्यांची नाव आहे जतीन, रोनक. 8 पर्सन आहे, 8 पर्सनची नाव एवढी आहे. आपण काय करू, जे इनिशियल घेऊ आणि जे सेम असेल. काय सेम आहे का? 2? हो, अनुज आणि कोण आहे? अविका. आता एन अनुजला घेऊ, एवी अविकाला घेऊ, बाकीचे तर सेम सगळ्यांना हेच होईल. आणि ते पण बॉर्न झाले आहे. याच्या आधी कोणते कुठे बॉर्न झाले होते? वीकला होते, डेज मध्ये. आता डेट्स आले आणि मंथ आले. कोणकोणत्या डेज आहे त्यांच्या? 7 आणि 14. तर 4 मंथ येईलच. कोणकोणते मंथ आहे? मार्च, जून, सप्टेंबर अँड डिसेंबर ऑफ द सेम इयर बट नॉट नेसेसरीली इन द सेम ऑर्डर. म्हणजे 8 पर्सन आहे, एका मंथ 4 मंथ आहे, एका मंथ मध्ये 2 डेज, एक 7 आणि एक 14. आणि सिक्वेन्स कसं लिहायचं? जसे असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे. ठीक आहे. बघा इथे काय लिहितो? 2च पॉसिबिलिटी ठेवू, 2च ठेवा सर. इथे काय येईल? इथे मंथ येईल. ठीक आहे. इथे येईल डेट्स, डेट्स येईल ना. इथे पॉसिबिलिटी फर्स्ट, इथे पॉसिबिलिटी सेकंड. क्लिअर? बघा इथे 7, इथे 14, 7, 14, 7, 14, 7. क्लिअर? 2 पॉसिबिलिटी, ही पॉसिबिलिटी 1, ही पॉसिबिलिटी 2. इथे मंथ लिहितो. मंथ कोणता आहे बघा, कुठून स्टार्ट होतं? मार्च. हा मार्च. आता जिथे मंथ आले तिथे 30 डेज आणि 31 डेज लक्षात ठेवायचं. मार्च, त्याच्यानंतर जून, त्याच्यानंतर सप्टेंबर आणि लास्टला कोणता मंथ आहे? डिसेंबर. म्हणजे याच्यात किती 30 मंथचे आहे सर? 2 30 मंथ. सप्टेंबर हे 30 मंथचा आहे, 30 डेजचा आहे, आणि जून हे 30 डेजचा आहे. बाकीचे दोन्ही 31 आहे. तर 7, 14, 7. तो डेट्स तशाच लिहायचं, 7 आणि 14. त्याच्यानंतर 7, 7, इथे 7 येईल, इथे 14 येईल, इथे 7 येईल, इथे 14. क्लिअर? ही झाले एवढे पॉसिबिलिटी 1, पॉसिबिलिटी 2. काय आहे बघा. आता पझल स्टार्ट करतोय. ठीक आहे. सोहन वॉज बॉर्न इन द मंथ विच हॅज इवन नंबर ऑफ डेज. क्लिअर दिलं का त्यांनी? क्लिअर काय म्हणतात? क्लिअर कसं दिलं की सोहन जो आहे 7 सप्टेंबरला आला. त्यांनी फक्त म्हटलं सोहन वॉज बॉर्न इन द मंथ विच हॅज इवन नंबर ऑफ डेज. त्याचं म्हणणं काय आहे? सोहन जो आहे तो 30 डेज ज्या मंथ मध्ये आहे त्या मंथ मध्ये आहे. मग 30 डेज वाले मंथ तर ऑलरेडी आपल्याजवळ 2 आहे सर, जून आणि सप्टेंबर. आणि त्या 2 मध्ये पुन्हा काय आहे सर? डेट्सही 2 आहे ना, म्हणजे 4 पॉसिबिलिटी बसू शकतो. सोहम इथेही बसू शकतो, इथे, इथे, इथे. 4 पॉसिबिलिटी आहे, ते लिहून ठेवतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड, त्याच्यानंतर जतीन वॉज बॉर्न इन द मंथ हॅव्हिंग 31 डेज. म्हणजे पुन्हा जतीन 31 मध्ये आहे. 31 चे 2 आहे ना, मार्च आणि डिसेंबर. पण समोर दिला आहे ऑन अन इवन नंबर डेट. म्हणजे जतीनचा जो डेट आहे तो 14 आहे, पण 31 डेज मध्ये. आता 2 पॉसिबिलिटी निघते ना. जतीन एक तर इथे येईल, नाही तर इथे येईल. 31 चे डेज 2च आहे. इथे काय झालं तर फक्त 31 आहे. सोहन जो आहे तो 30 डेजच्या मंथ मध्ये आहे. पण याच्यात क्लिअर झालं जतीन जो आहे तो 14, कोणत्या तरी 14 आणि 31 डेज मध्ये आहे. तर मग जतीनची लिहत नाही मी, सरळ सरळ आपण जिथे आहे 2 पॉसिबिलिटी 2 ठिकाणी ठेवून देऊ. जतीन एक तर इथे येईल,
जतीन एकदा इथे येईल, 31 डेजला आहे आणि इवन डेटला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, 1 पर्सन वॉज बॉर्न बिटवीन सोहन अँड अविका. सोहन अँड अविका मध्ये एक पर्सन आहे, तर सोहन इथे आहे, अविका इथे येईल, एवी लिहितो अविकाला. ठीक आहे, आता कोण वर आहे ते नाही माहित, पण अविका आणि सोहन मध्ये एक जण आहे. त्याच्यानंतर पुनीत वॉज बॉर्न बिफोर सोहन. पुनीत जो आहे तो सोहनच्या बिफोर आहे, तर पुनीत जो आहे इथे येईल कुठेतरी, सोहनच्या पहिले आहे. इमिजिएट आहे का नाही, चालतं. ठीक आहे, 3 पीपल वर बॉर्न बिटवीन जतीन अँड लविशा. लविशा आणि जतीन मध्ये 3 पर्सन आहे, तर जतीन तर क्लिअर झालं. लविशा बसू शकते म्हणजे पहिल्या पॉसिबिलिटी मध्ये 1 2 3. लविशा कुठे येईल, 14 सप्टेंबरला येईल. त्याच्यानंतर जतीन 1 2 3. लविशा कुठे येईल, 14 जूनला येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट 3 पीपल वर बॉर्न बिटवीन रोनक अँड अनुज. दोघेही माहित नाही, लिहून ठेवून देऊ. रोनक आणि अनुज मध्ये किती पर्सन आहे सर, अनुजचा एन घ्या, कारण अविकाचा आपण एवी घेतला होता. आणि कोण समोर आहे, कोण वर आहे, कोण खाली आहे माहित नाही, पण 3 पर्सन आहे रोनक आणि अनुज मध्ये, तर लिहून ठेवलं कारण आपल्याला कुठेच नाही माहित. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सोहन वॉज बॉर्न बिफोर लविशा. क्लिअर दिलं, सोहन जो आहे लविशाच्या पहिले आहे, तर या याच्यात सोहम जो आहे तो लविशाच्या पहिले आहे, म्हणजे इनडायरेक्टली पहिल्यांदा पुनीत येईल, क्लिअर आहे, त्याच्यानंतर सोहम येईल, त्याच्यानंतर लविशा येईल. आता याच्यात सोहमसाठी जागा 1 2 3 4 आहे, आणि या याच्यात 1 2 3 म्हणजे पुन्हा आहे ना. आणि एवढंही लक्षात ठेवायचं, सोहमच्या नंतर, सोहमच्या पहिले आपल्याला पुनीत ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला 2 तर जागा पाहिजेच, तर 2 तर जागा आहे इथे इथे. ठीक आहे, तर लिहून ठेवून देऊ आपण, फक्त एवढं लक्षात ठेवा, सोहनच्या जी सोहम आहे तो, सोहन आहे तो लविशाच्या पहिल्यांदा आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ पर्सन हु वर बॉर्न बिफोर काव्या इज द सेम ॲज द नंबर ऑफ पीपल हु वर बॉर्न आफ्टर लविशा. खूप सारं झालं ना, सरळ म्हणणं आहे, काव्याच्या जेवढे पहिले आहे तेवढे लविशाच्या नंतर आहे. मग लविशा आता क्लिअर झाली आपल्याला. लविशाच्या नंतर किती आहे, 1 2. लविशा आफ्टर लविशा 2, तर बिफोर काव्या 2 यायला पाहिजे, तर काव्या या पॉसिबिलिटी मध्ये 7 जून येईल. ठीक आहे, आणि याच्यात लविशाच्या नंतर 1 2 3 4 आहे, तर काव्याच्या बिफोर 1 2 3 4 आहे, तर काव्या येईल इथे, काव्या येईल सप्टेंबर 7 ला. ठीक आहे, उलट जरी घेतलं असतं, लविशाच्या नंतर 1 2 3 4 आहे, तर काव्याच्या बिफोर, आणि लविशाच्या बिफोर किती आहे 1 2 3, तर काव्याच्या बिफोर, काव्याच्या आफ्टर 1 2 3. क्लिअर, काव्या आली. त्याच्यानंतर नंबर ऑफ पीपल बॉर्न बिटवीन काव्या अँड जतीन इज सेम. जेवढे काव्या आणि जतीन आहे इज द सेम. कोणाकोणाचे नंबर ऑफ पीपल बॉर्न बिटवीन काव्या अँड रोनक. जेवढे काव्या आणि जतीन मध्ये आहे तेवढे काव्या आणि रोनक मध्ये आहे. आता त्यांनी काय म्हटलं, जेवढे काव्या आणि जतीन मध्ये आहे तेवढे काव्या आणि रोहन मध्ये आहे. तर दोघांमध्ये रिलेटेबल कोण आहे, रिलेशन कोणामुळे बनत आहे, काव्या आणि जतीन मध्ये काव्या आली, आणि काव्या आणि रोनक मध्ये काव्या आली, म्हणजे काव्या मधात पाहिजे कुठेतरी सर. आता काव्या आणि जतीन मध्ये सेकंड पॉसिबिलिटी मध्ये किती पर्सन आहे, 2, तर काव्या आणि रोनक मध्ये 2 पाहिजे, तर खाली तर येणार नाही, तर रोनक 1 2, रोनक येईल इथे कुठे 14 मार्चला. त्याच्यानंतर इथे काव्या आणि जतीन मध्ये किती पर्सन आहे, काहीच नाही, तर काव्या आणि रोनक मध्ये काहीच पर्सन नाही पाहिजे, 0 नन. त्याच्यानंतर रोहनची पोझिशन आहे ना इथं झाली आहे. रोहन नाही, रोनक आहे. रोनक अँड अनुज मध्ये किती पर्सन आहे, 3 पर्सन आहे, तर याच्यात 1 2 3 अनुज वर तर नाही बसू शकत, 1 2 3 अनुज येईल इथे डिसेंबर 14 ला. त्याच्यानंतर इथे वर नाही जाऊ शकत, 1 2 3 अनुज कुठे येईल, सप्टेंबर 14 ला येईल सर. क्लिअर झालं. आता ही कंडिशन तर क्लिअर झाली. त्याच्यानंतर मग आपल्याला हे ठेवायचं आहे बघा, आता या सेकंड पॉसिबिलिटी मध्ये एस आणि पी ठेवायचं आहे. कोणाच्या वर, लविशाच्या वर, तर पी इथे येईल सर आणि सोहम इथे येईल, कारण की जागाच नाही आपल्याला. लविशाच्या वर ठेवायचं आहे सोहन आणि पुनीतला. आणि मग आहे ही कंडिशन आहे, सोहम आणि अविष्कामध्ये 1 पर्सन पाहिजे. सोहम इथे बसला तर इथे 1 पर्सन इथे येऊ शकतो, एकदा काव्या तर बसलेली आहे, तर ही पॉसिबिलिटी सर मे बी रॉंग होऊ शकतो. त्याच्यानंतर इथे आपल्याला लविशाच्या पहिले
सोहम आणि सोहमच्या पहिले पुनीत काढायचं आहे आणि सोहम आणि अविकामध्ये एक पर्सन पाहिजे, तर अविका इथे येईल. तर ही झाली करेक्ट झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही जी रॉंग आहे ती रॉंगला वेगळं करू. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलं होतं पहिल्यांदा, सोहम जो आहे तो 30 डेज मध्ये पाहिजे होता, तर 30 डेज मध्ये आहे का? हो, 30 डेज मध्ये. ठीक आहे. आता ही झाली करेक्ट डायग्राम. आता आपण याच्या क्वेश्चन कडे बघू. हा क्वेश्चन काय येतात. क्वेश्चन पहिला क्वेश्चन, हाऊ मेनी पीपल वर बॉर्न बिटवीन सोहन अँड पुनीत मध्ये किती पर्सन आहे? सोहम आहे 7 सप्टेंबर आणि पुनीत सोहन अँड पुनीत मध्ये आहे. सोहन 1 2 3 3 जणे आहे. कोण कोण आहे? एक जतीन आहे, काव्य आणि रोनक आहे. तर 3 पर्सन आहे. ऑप्शन आहे का 3 पर्सन? हो, ऑप्शन सी अदर आलाय. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 4 ऑफ द फॉलोइंग ऑड वन आउट आहे. सरळ सरळ वाचायसाठी नाही, ऑड वन आउट आहे सर. 4 सेम लॉजिक नाही येईल, एक वेगळा आहे. पहिला लविशा पुनीत. आता याच्यात लॉजिक काय काय येऊ शकतं? एक तर 30 डेज वाले 2 अलग अलग येईल, 4 30 डेज वाले येईल आणि एक काय येईल? एक हे येईल. नाही तर मग 4 ऑड डेटला येईल, एक इव्हनला येईल. वाईस वर्सा 4 इव्हनला येईल, एक ऑडला येईल. पहिला काय आहे ऑप्शन? लविशा आहे, त्याच्यानंतर पुनीत आहे. त्यांच्या डेटही पाहायचे आणि त्यांचे मंथही पाहायचे. लविशा आणि पुनीत. लविशा आहे 14 सप्टेंबर, पुनीत आहे 7 मार्चला आहे. ठीक आहे. तर दोन्ही वेगवेगळे झाले. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन आहे जतीन आणि रोनक. जतीनची डेट, जतीन 14 मार्चला आहे आणि रोनक 14ला. बघा आता, जतीन 14 आहे, रोनक 14 आहे आणि लविशा पण 14 आहे. पॉसिबिलिटी आहे पुनीत आन्सर यायची. त्याच्यानंतर जो लास्ट ऑप्शन आहे तो जर 14th असेल तर मग आपल्याला 14 कोणता? मग हाच पाहिजे, अनुजच पाहिजे आपल्याला. काय अनुज आहे? सगळेचे सगळे 1 2 3 4 हे सगळेचे सगळे कुठे आहे? हे सगळे 1 2 3 4 हे सगळे 14th आहे. फक्त पुनीत जो आहे तो 7th आहे. तर ऑप्शन सेकंड येईल. त्याच्यानंतर अगेन नेक्स्ट, हु अमंग द फॉलोइंग 7 मार्चला कोण आहे? 7 मार्चला म्हणजे फर्स्ट आहे. 7 मार्चला पुनीत आहे. ऑप्शन मध्ये पुनीत आहे का? पुनीत आहे सर. ऑप्शन नंबर डी. क्लिअर? बघा नेक्स्ट आहे, हाऊ मेनी पीपल वर बॉर्न आफ्टर लविशा. नंतर किती पर्सन आहे? लविशा आहे 14 सप्टेंबर, अविका आहे आणि अनुजा आहे. 2च आहे ना. ठीक आहे. 2 आहे. किती? 2. तर याच्यात थोडे हे आलंय. 2 आहे. 2 आहे तर 10th नाही आहे. 2 आहे. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अविका वॉज बॉर्न. अविकाची डेट विचारली सर. अविका तर ही आहे 7 डिसेंबर. अविका 7 डिसेंबर. ऑप्शन नंबर आहे का याच्यात? आहे. ऑप्शन नंबर 7 डिसेंबर. ऑप्शन नंबर बी. क्लिअर? समजलं? दोन्ही नाही समजत असेल तर मग काय करायचं? रिवाइज करायचा व्हिडिओ आणि पुन्हा स्वतः पहिल्यांदा काय करायचं? स्वतः सॉल्व्ह करायचं, त्याच्यानंतर व्हिडिओ बघायचा. ठीक आहे. तर तुम्ही होमवर्क करा. होमवर्क आहे तुमच्यासाठी. काय आहे बघा, हे 8 पर्सन आहे आणि पॅरलल रो मध्ये बसले आहे 4-4 इच. आणि मग त्यांच्यासोबत त्यांचे काय आहे? त्यांचे गेम्स आहेत. काय कोणते गेम्स त्यांना आवडतात किंवा खेळतात आणि त्याच्यावरही क्वेश्चन आहे 5 क्वेश्चन आहे. तर ते कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, दुसऱ्यांना शेअर करा, जेणेकरून जे बँकिंगचे प्रिपरेशन करत आहे त्यांनाही हे व्हिडिओ युजफुल झाले पाहिजेत. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबू मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओला आपण आणखी काही पझल घेऊन येऊ. तोपर्यंत थँक्यू.